राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरून नागपूरकडून हैदराबादकडे आयशर ट्रक वाहनातून गोवंश जनावरांची बैल घेऊन जात असल्याची एक गोपनीय माहिती मिळाली असता आयशर ट्रक जप्त करून व बैलाची सुटका केली असून 20 लाख रुपयाचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आलेला आहे। ही कारवाई वडकी पोलिसांनी दिनांक 21 सप्टेंबर रोजी देवधरी घाटात रात्री 1:30 वाजताच्या दरम्यान केली। नागपूरकडून हैदराबादकडे MH40CT 2503 या आयशर वाहनातून 8 बैल कत्तलीकरिता वाहतूक करून घेऊन जात असल्याबाबत गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। या माहितीच्या आधारे वडकी हद्दीतील देवधरी घाटात वडकी पोलिसांनी पोलीस स्टाफसह सापळा रचून सदर वाहन थांबवून वाहनाची पाहणी केली असता त्यात 8 नाग बैल जातीचे दिसून आले। प्रत्येकी बैलची किंमत 25,000 रुपये प्रमाणे असून 2 लाख रुपये आणि 20 लाख रुपये आयशर ट्रक वाहन असा एकूण 22 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। यावेळी आरोपींची नावे मोहसिन खान मुझफ्फर खान वय 28 वर्ष राहणार चंगेरा जिल्हा गोंदिया, दुसरा आरोपी आयान सय्यद हमीद सय्यद वय 21 वर्ष राहणार राजेगाव तालुका गोंदिया यांना ताब्यात घेऊन पुढील तपास करीत आहे। त्यांना सदर बैल कोणाचे आहेत याबाबत विचारणा केली असता त्यांनी ती अब्दुल अजीज शेख राहणार नागपूर यांच्या असल्याबाबत सांगितले। यावरून पोलीस स्टेशन महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 5A 5B प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनात वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे, पोलीस अंमलदार रमेश आत्राम यांनी पार पाडली। ही माहिती RN न्यूजचे प्रतिनिधी जावेद पठाण यांनी दिली।